प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रकरणातील प्रासादिक अभंग आहे। आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एक छोटंसं गाव आणि या गावामध्ये आपण सर्वांनी मिळून विशेषत्वानं आमच्या युवकांनी युवक शब्द मुद्दाम वापरला, कारण सहसा ह्या क्षेत्रामध्ये युवक यायला तयारच नाहीत महाराज। युवक शब्दाचा अर्थच मी असा करत असतो ज्याच्याकडे काही युक्ती आहे, ज्याच्याकडे आदरयुक्त वचक आहे, असा दादागिरीचा वचक नाही। काही माणसं घाबरतात परंतु आदरानं घाबरतात। मी आईला एवढं घाबरायचो लहानपणी, खरं सांगायला हरकत नाही, त्याला आदरयुक्त वचक म्हणायचं। व्यासपीठावर ते खोटं बोलणार नाही, पण वस्तुस्थिती सांगायला घाबरणारही नाही। आईने माझ्या आयुष्यात कधीही मला 5 बोटं लावली नाहीत, आईने कधी डोळे वटारले नाहीत, आई कधी रागावून बोलली नाही, पण आईला पाहिलं का इतकं घाबरायचो की आदरयुक्त वचक त्याला म्हणायचं। म्हणून ज्याच्याकडे युक्ती आहे, ज्याच्याकडे आदरयुक्त वचक आहे आणि काहीतरी करण्याची कसब आहे त्याला युवक म्हणावं। आणि अशा युवकांनी हा उपक्रम राबवलेला आहे, म्हणून मी आवर्जून आलोय बरं वेळ काढून। मी त्यांचं कौतुक करण्याकरता आलोय। आज 25 वर्ष झाली आपण हा उपक्रम राबवता आणि विशेषत्वानं मला आवर्जून उल्लेख करावा लागेल। मला वाटते आपण शिवजन्मोत्सवानिमित्त शिवजयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवलेला आहे। मला वाटते महाराष्ट्रातलं पहिलं गाव असेल हे। शिवजयंतीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह करणार, शिवकथा करणार, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन, काकड आरती। मला वाटते असे उपक्रम जर आपण शिवजयंतीच्या निमित्तानं राबवले, चांगले सुंदर, निस्ता धांगडधिंगा घालण्यापेक्षा, तर निश्चितपणानं शिवाजी महाराजांना जिथं असतील तिथं त्यांना याचं कौतुकच वाटेल। म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं आज हा एवढा चांगला उपक्रम आपण राबवलात, याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। अरे त्या राजाचे आपल्यावरती किती उपकार आहेत महाराज। आम्ही निस्ती शिवजयंती साजरी केली म्हणजे त्या राजाचे उपकार बंदच करा, ते द्या। राजासाठी थोडा वेळ ऊन काढलं उकडलं तर काय फरक पडतोय। त्या राजाने आपल्यासाठी किती त्रास सहन केला महाराज। मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही, 12 सव्वा 12 पर्यंत संपवणार आहे, त्यामुळे थोडासा फॅन नसला तरी चालेल बरं। मला राजांची शिवजयंती केली म्हणजे त्यांच्या ऋणातून आपण उतराई झालो असं नाही होणार महाराज। मी अगदी पुढे जाऊन बोलेन, काकणभर आपल्या कातड्याचे जोडे केले आणि राजांच्या पायात घालायला दिले तरी ते सुद्धा कमी पडेल।
अरे केवढी क्रांती आहे त्यांची. वयाचं 51 वर्ष आयुष्य मिळालं. 51 वर्षाच्या आयुष्यामध्ये मनुष्य काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण बघायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बघावं लागेल. केवढी मोठी प्रतिज्ञा आहे महाराज, केवढं मोठं ब्रीद आहे, ध्येय आहे त्यांचं. आमचं ध्येय असतं महाराज, एक घर बांधायचं, लग्न करायचं वगैरे वगैरे. जास्त वेळ घेत नाही सांगून. आमच्या ध्येयाला मर्यादा आहे. पण छत्रपतींचं केवढं ध्येय होतं, केवढं ब्रीद होतं, केवढी मोठी प्रतिज्ञा आहे त्यांची. त्यांच्या प्रतिज्ञेवरून त्यांचं मोठेपण सिद्ध होतं महाराज. आमची प्रतिज्ञा काय असते माहित आहे का? लात मारीन तिथं पाणी काढीन. काय अर्थ आहे महाराज त्या प्रतिज्ञेला? कोणाच्या तरी ईर्षेपोटी, कोणाच्या तरी द्वेषापोटी, मत्सरापोटी आमची प्रतिज्ञा असते. पण ज्यांच्या प्रतिज्ञेमध्ये जगताचं कल्याण झालं अशी मोठी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि ती पूर्णत्वाला नेली. प्रतिज्ञा तर सगळेच करतात महाराज, पण केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला जो नेतो ना तोच खऱ्या अर्थानं शूर असतो. आणि छत्रपतींनी आमच्या प्रतिज्ञा केली, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा. आणि ते हिंदूंचं राज्य त्यांनी करून दाखवलं. आणि म्हणून आज आम्ही सगळे एवढ्या दिमाखानं इथं सप्ताह करतोय, एवढ्या छाती ठोकपणे ह्या महाराष्ट्रामध्ये वावरतोय. नाही तर छत्रपतींच्या सारखा राजा जर झाला नसता तर आज मी कोणावर टीका करणार नाही, पण भयानक परिस्थिती झाली असते. अरे माझं नाव ज्ञानेश्वर आहे, टोपण नाव बापूसाहेब आहे. तुमचं नाव काय महाराज सांगा? गणेश. तुमचं सांगा? मोठ्यानं सांगा. भाऊसाहेब. तुमचं सांगा? किरण. तुमचं सांगा? बळीराम. वा, आता तिकडची लाईन बास करतो. तुमचं सांगा? दत्ता महाराज. तुझं सांग? युवराज. किती सुंदर नाव आहेत. युवराज, दत्तात्रय नाव आहे, भाऊसाहेब नाव आहे, गणेश नाव आहे. माझं नाव ज्ञानेश्वर आहे, टोपण नाव बापूसाहेब आहे. महाराज छत्रपती नसते ना, यांचं नाव इसाब खान, तुमचं नाव फार तर अब्दुल खान, तुमचं दत्ता महाराज हसन भाई, आणि माझ्यासारखा जर असताना महाराज तर गफ्फार खान. जाऊ द्या, मला टीका नाही करायची, पण त्यांची ही कृपा आहे. आणि त्यांच्या कृपेनं महाराज आपण हे सगळं आज वैभव भोगतोय. आणि त्यांची जयंती ही चांगल्या विचारानं, चांगल्या उपक्रमानं केली पाहिजे. काय छत्रपतींचे विचार होते महाराज. छत्रपतींच्या राज्यामध्ये स्त्रीला किती संरक्षण होतं. अरे परस्त्रीला माता म्हणणारे, आपल्याला सगळा इतिहास मी सांगत बसणार नाही, थोडक्यातच मी पुढे जाणार आहे. आपली काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे, परंतु आपण एक चांगला उपक्रम राबवला शिवजयंतीच्या निमित्तानं. आज दुसरा काही धांगडधिंगा, निस्ती मिरवणूक न काढता आपण 8 दिवस जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांचे विचार ज्या माध्यमातून समाजापर्यंत पोचतील, खऱ्या अर्थानं छत्रपती कोण होते हे तळागाळातील लोकांना कळतील, म्हणून अतिशय महाराज आपण चांगला उपक्रम राबवला. आणि असेच उपक्रम राबवले तर निश्चितपणानं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या शिवजयंतीचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. असो, गेली 8 दिवस आपण शिवजयंतीच्या माध्यमातून केलेल्या या नामोत्सवामध्ये शिवपुराण कथा केलेली आहे. त्याचे प्रवक्ते शिवानंद महाराज शास्त्री आहेत. त्यांना मोठ्यांचे कृपाशीर्वाद लाभलेले आहेत. त्याच्यामध्ये खोसे महाराज असतील,
बरोबर आहे. आणखी केशवानंद महाराज असतील आणि आपण इथं उपस्थित असलेले सगळे सहकारी असतील. आपण या ठिकाणी सर्वांनी गेली 8 दिवस सेवा केलेली आहे. सेवा केलेली आहे. इथं केलेली असते ती सेवा असते महाराज, ते काम नसतं. आणि त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आपल्याला आज भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे आणि त्या प्रसादाकरता आपण सगळे आलेलो आहे. भानुदास महाराज सांगतात, भानुदास भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. इथं थोडीशी शंका निर्माण होईल. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं तुम्ही वर्णन करता. काल्याचा प्रसाद तर भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या सवंगड्यांना देतो आणि भानुदास महाराज म्हणतात प्रसाद देतो पंढरीनाथ. थोडा विरोधाभास वाटतो. वर्णन कृष्ण परमात्म्याचं, प्रत्यक्षात कृष्ण परमात्मा प्रसाद देतो आणि पंढरीनाथ कसा शब्द आहे. तर त्या शंकेचं थोडक्यात निरसन करेन. पंढरपूरला आलाय तो गोकुळातूनच आलेला आहे, त्याचाच अवतार आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता आता घ्या घ्या म्हणत असे. म्हणून पंढरपूरला जे आहे ते कृष्णाचंच रूप आहे महाराज, त्याचं बालरूप आहे. तिथं त्याला दाढी नाही, मिशी नाही, प्रौढत्व नाही, बालरूप आहे. त्यानं येताना पंढरपूरला सुद्धा गायी घेऊन आला आणि पंढरपूरला गोकुळामध्ये राहिलेली इच्छा गायी राखण्याची पंढरपुरामध्ये पूर्ण केली. गोपाळपूरला जाऊन गायी राखल्या. आपण गोपाळपूरला कधी गेला, विष्णुपदाला गेला तर तिथं कृष्ण परमात्म्याचे पाय उमटलेले दिसतात, आणखी गायीच्या खोराचे पाय दिसतात वगैरे वगैरे. शंकेचं निरसन माझ्या संपलं. पंढरपूरला जो आलाय तो कृष्ण अवतारातूनच आलेला आहे. पण तोच भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देण्याकरता आज इथं आलेला आहे. म्हणजे जिथं काल्याचं कीर्तन असल्याची सेवा केलेली आहे तसा सेवेचा प्रसाद त्याला देतो. बरं, मग कुणीतरी इथं कीर्तनाला आला असेल, कुणी शिवकथा ऐकायला आला असेल, कुणी हरिपाठाला आला असेल, कुणी प्रवचनाला आला असेल, कुणाला हे जमलं नाही त्यांनी मंडप झाडून काढण्याचं काम केलं असेल, कुणी पाणी भरण्याचं काम केलं असेल, कुणी अन्नदान केलं असेल, कुणी अर्थदान केलं असेल, कुणी द्रव्यदान केलं असेल आणि आपापली सेवा सगळ्यांनी इथं रुजू केलेली आहे. आणि त्या सेवेचा प्रसाद आपल्याला आज प्रत्यक्षात भगवान परमात्मा देणार आहे आणि त्या प्रसादाकरता आपण आलेलो आहोत. प्रत्येकाने कुठंतरी काहीतरी सेवा केली. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोठी सुविधा आहे महाराज. कीर्तन करणारालाही तेवढंच पुण्य आहे, टाळ भरणारालाही तेवढंच पुण्य आहे आणि बसून ऐकणारालाही तेवढंच पुण्य आहे. पण बसून झोपणाराला नाही बरं, बसून झोपणाराला पाप आहे. जाऊ द्या, सगळी प्रमाण मी सांगत नाही, पण आपण सगळ्यांनी कुठल्या तरी सेवेला हजेरी लावलेली आहे. विनोदानं सांगत असतो, 2008 साली जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा जन्म चतुशताब्दी सोहळा संपन्न झाला
आणि तिथं आमचे प्रकाश महाराज बोलले आणि आमचं देव संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं जगद्गुरु तुकोबारायांचा 400वा वाढदिवस मोठ्या दिमाखामध्ये आपण संपन्न करू. मग महाराजांचा वाढदिवस म्हणजे काही नसते मिरवणूक काढून डिजिटल बोर्ड लावून करायचा असतो का डीजे लावून. तर 1,04,400 वाचक बसवण्याचा संकल्प केला. योगायोगानं त्यावेळेचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं. बोधले महाराजांनी कल्पना मांडली आणि त्यांना मी सांगितलं तुमचा हेतू जर स्वच्छ असेल तर तुमचा संकल्प निश्चित पुरा होईल. आम्ही त्यांना आमच्या संस्थांचे सगळे विश्वस्त यांनी मोठी ताकद त्यांना दिली, राजकीय लोकांनी दिली आणि 1,04,400 वाचक बसवण्याचा संकल्प होता. पण 1,15,00,000 वाचक बसले आणि 1,15,00,000 वाचकाच्या संख्येनं भरगच्च अशा प्रकारचा गाथापारायण सोहळा देहू क्षेत्रामध्ये झाला. त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. 8 दिवसाचं मंडपाचं भाडं पुण्यातला मंडप होता तो बाळासाहेब कातुऱ्यांचा. तर त्याचं 30 लाख रुपये भाडं होतं 8 दिवसाचं, म्हणजे 15-16 वर्षापूर्वीवर. आज त्याचं भाडं 50 लाख रुपये होईल. मला फक्त थोडीशी गंमत सांगायची त्याच्यामध्ये. गंमत मला अशी सांगायची, काही लोक गाथा पारायणाला बसले होते पण गाथा भजनाला येत नसत. गाथा भजनाला आलेले हरिपाठाला थांबत नसत. हरिपाठाला होते ते प्रवचनाला बसत नसत. प्रवचनाला होते ते कीर्तनाला उशिरा येत असत आणि कीर्तनाला उशिरा आलेले जागराला थांबत नसत. जागराला थांबलेले काकड्याला निघून जात असत. पण कोणत्या तरी कार्यक्रमाला प्रत्येक जण हजेरी लावत असत. पण जे अजिबातच कोणत्याच कार्यक्रमाला हजेरी लावत नसत ते पंक्तीला सगळ्याच्या अगोदर बसत. ते तिकडचं सांगतोय बरं, ते शहागडचं नाही सांगत. विनोदाचा भाग सोडा, आपण सगळ्यांनी कुठंतरी सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचा प्रसाद आपल्याला आज मिळणार आहे. आणि असा हा काला आवीट आहे बरं. काल्याचा प्रसाद हा आवीट आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी सेवन केला नाही असं नाही, सेवन केलेला आहे. पण तो इतका सेवन केला तरी माझं अजून पोट भरलेलंच नाही. तुम्ही सुद्धा किती वर्ष झालं सेवन करताय? 25 वर्ष झालं करताय. 25 वर्षात पोट भरले का हो? अजून 26वे वर्ष कधी येतंय आम्हाला वाटतंय. काल्याचा प्रसाद असा आहे, किती जरी सेवन केला तरी त्यानं पोट भरत नाही. पोट सेविता न धाये, भूक भुकेलेची राहे. कोण वास पाहे मुक्तीची. आम्हाला मुक्ती नको, आम्हाला मोक्ष नको. मोक्ष हा जन्मा भावरूप आहे. एकदा तो स्वीकारला का परत जन्म घेता येत नाही. पण आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि पुन्हा जन्म घेऊन जर काय करायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात आम्हाला काल्याचं सेवन करायचं आहे. असा काला काय? काला म्हणजे काय? तो 2 पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला होतो. बघा, साधा काला सांगतो, दूध भाकरीचा. दूध आणि भाकरी एकत्रित केली का काला होतो. नुसत्या दुधाचा काला होत नाही, नुसत्या भाकरीचा काला होत नाही. तसं काला म्हणजे 2 पदार्थांचं मिश्रण. जसं व्यवहारामध्ये आहे तसं इथं जीव आणि ब्रह्म्याचं ऐक्य म्हणजे काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हा काला म्हणजे कसा आहे? हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावी येथील. कोण दैवान आहे, कोण भाग्यवान आहे तुकोबाराय म्हणतात त्याला काल्याचा प्रसाद मिळतो. करंट्या कपाळाच्या व्यक्तीला काल्याचा प्रसाद मिळत नाही बरं. म्हणून तो काल्याचा प्रसाद तुकोबाराय म्हणतात आम्हाला मिळाला. तो आवीट आहे. तो किती जरी सेवन केला
तर त्याचा वीटच येत नाही. विटे आईसे सुख नोहे भक्ती सुख आहे. बाकीची सुख विटणारी आहेत, आपल्याला आवडणारी आहेत, त्याचं सेवन आपण आयुष्यभर करणारे आहोत. तरी परंतु अशा सुखांचा वीट येतो, पण असं एकमेव सुख आहे त्याचा वीटच येत नाही. विटे आईसे सुख नोहे भक्तिरस, आणि तो भक्तिरस महाराजांना त्या काल्याच्या माध्यमातून मिळाला. ते सुख अवीट आहे. संसारातल्या सुखाची तुकोबारांनी कल्पना केलेली आहे. संसारातलं सुख हे मर्यादित आहे. संसारातल्या सुखाची कल्पना काय? संसारी जीवाची ल्यावे खावे प्यावे, नाही पदरच नाही घालायचं आपण. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करत असे हाव संसारी. याच्यापेक्षा पुढे गेला तर वाढावे संतान, ग्रही व्हावी धनधान्य, हेच करीत असे हाव संसारी. बस संसारी जीवाला याच्यापेक्षा दुसरं सुखच माहित नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताच्या सानिध्यामध्ये गोकुळात आम्हाला जे सुख प्राप्त झालं ते अमर्याद सुख महाराज. देश काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. अरे अमर्याद सुख योगी या मुनिजना ध्यानी, ते सुख आसनी शयनी. हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे, गोपी गोधन सखया हरिसुख फावले रे. कोणतं हरिसुख आहे ते तुकाराम महाराजांना मिळालं. तुकाराम महाराजांनी त्या सुखाचे 3 भाग केलेत. ते 3 भाग बाळकडेमध्ये वर्णन करतात. आदिदैविक सुख आहे, दुसरं सुख आदिभौतिक आहे, आणि तिसरं सुख आध्यात्मिक आहे. आता या सुखाची आम्हाला कल्पनाच नाही महाराजाची, बिलकुल कल्पना नाही. आदिदैविक सुख म्हणजे काय विचारलं तर आपल्या कुणालाच सांगता येणार नाही. आदिदैविक सुख म्हणजे काय? तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज आदिदैविक सुख म्हणजे काय तुम्ही सांगता? तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतील. तुकाराम महाराज म्हणतात, आदिदैविक सुख म्हणजे आमच्या दैवाला देवच आला. आता दैवाला कुठं देव येतो का? मुलं बाळ पैसा अडका येईल कदाचित दैवाला, त्याचं दैव चांगलं असेल तर. एखादा म्हणेल आमच्या दैवाला देव येत नाही, मग महाराज म्हणले दैवाला देव आलेला आम्ही पाहिलंच नाही, पण अंगात देव आलेला पाहिलाय. जाऊ द्या, मला हे कुणावर टीका नाही करायची. पण तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या अंगात कधी देव आला नाही. आता मी सुद्धा 66 वर्ष वय माझं आहे. 66 वर्षापर्यंत वारी करतोय, कीर्तन करतोय, भजन करतोय, नामचिंतन करतो, जेवढं जमेल तेवढं. असं काही अगदीच परिपूर्ण होतोय असा त्यातला भाग नाही. पण अजून तरी माझ्या अंगात कधी देव आला नाही महाराज. बरं का? तुकोबाराय म्हणतात, आमच्या दैवाला देव आला. देव आला घरा, देव आला
आमच्या दैवाला देवाला. काय भाग्य असेल महाराज, ह्याला आदिदैविक सुख म्हणायचं. दैवाला देव येणं सोपी गोष्ट आहे का? ज्या देवामुळे आम्हाला सगळं प्राप्त होतो तो देवच आमच्या दैवाला आला. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आम्हाला देवाचा छंद आहे इथपर्यंत ठीक आहे. ज्यांना ज्यांना देवाचा छंद आहे तेवढे सगळे इथे उपस्थित झालेत. महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, इथं आलेले सगळे देवाचा छंद आहे म्हणून आलेत. मी म्हणतो जेवायला आले असतील पण देवाचं जेवण आहे म्हणून आलेत. आणि आलंच पाहिजे. जेवायला आले तर त्यांच्या घरी जेवण नाही म्हणून आले नाही, एक देवाचं जेवण आहे आम्हाला आज म्हणून आलेत. म्हणजे इथं येण्याचं निमित्त देव आहे. आम्हाला देवाचा छंद इथपर्यंत ठीक आहे, पण देवाला आमचा छंद आहे का नाही माहित नाही. पण गोपाळांच्या बाबतीत, गवळणीच्या बाबतीमध्ये त्या गोपाळांचा छंद देवाला होता, गवळणीचा छंद देवाला होता. म्हणून आमच्या पेंद्यानं कृष्ण परमात्म्याला होतो आणि पेंद्याला म्हटलं, अरे उद्या नाही उशीर करणार, आज उशीर झाला मला, पण खेळात घे. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याला हाकलून दिलं तर जायला तयार नाहीत. मला हे का सांगायचं आहे तर गोपाळांचा छंद त्यांना होता. एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. अरे त्या गवळणींचं किती वेळ कृष्णाला परमात्म्याला होता. वाऱ्याची झुळूक आली तरी त्या गवळणींना वाटायचं कृष्णाला की काय. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू म्हणे गोपाळू आला गे माय. अरे वाऱ्याची झुळूक आली तर गवळणींना वाटायचं कृष्ण आला की काय. त्या राधेला नावं ठेवायला लागली, अगं राधा तू मोठ्याच्या घरची आहेस, तुझ्या नावानं गावभर चर्चा सुरू झाली, त्या गवळ्याच्या मुलाला रथ झालीस. तुला काही जात पात आहे का नाही. त्यावेळेस त्या राधेनं नावं ठेवणाऱ्या लोकाला उत्तर दिलंय. नावं ठेवणाऱ्या लोकाला राधा घाबरली नाही. आणि तुम्हाला पण सांगतो, नावं ठेवणाऱ्या लोकाला कधी घाबरूच नका. राधेनं नावं ठेवून घेतली आणि फक्त त्या राधेनंच नाव कमवलं, बाकीची सगळी नुसती नावं ठेवत राहिली. त्या राधेनं चोख उत्तर दिलं. राधा म्हणते मला जात आहे, पाहत आहे, सगळं आहे, पण मी त्या कृष्णा करता, त्या देवा करता विसरले बरं. आणि त्याचा अनुवाद ज्ञानोबा सुंदर करतात. ती
दिलेल्या उत्तराचा अनुवाद ज्ञानोबा करतात. ती राधा म्हणते मला जात आहे, पाहत आहे, सगळं आहे, पण मी त्या कृष्णा करता विसरले बरं सगळं. या तिकुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोनी अनोने, त्याच्याशिवाय मी कसलाच विचार करत नाही. तुम्ही मला कशा करता सांगता आणि कशा करता मला वेळोवेळा शिकवता. किती व शिकवाल मज वेळोवेळा, मी त्याला रत झालेले असं स्पष्ट उत्तर देते. मी तया गोवळा रतलिये. पण पुढे दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे, विचार करण्यासारखं आहे. ती राधा म्हणते मी कशा करता त्याला वेडी झाले तुम्हाला कळालंच नाही. नासक्या कुचक्या वैशिक घाणेरड्या प्रेमा करता त्याला वेडी झाली नाही, निखळ भक्ती प्रेमा करता वेडी झाले. अष्टभोग भोगने माते नाहीचा, भक्ती प्रेम गोड लेगे. भक्ती प्रेमा करता वेडी झाले. मीराबाई वेड्या झाल्या पण भक्ती प्रेमा करता. ऐसी लागी लगन कशा करता, भक्ती प्रेमा करता. म्हणून ती राधा उत्तर देते मी त्याच्यापासून तुम्ही नावं ठेवली म्हणून बाजूला होईल असं थोडीच आहे. बाप रखमा देवीवरू जिभेचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा हे गे माय. ज्ञानोबाराने सुंदर अनुवाद केलाय. तर थोडीशी सॉफ्ट भाषा आहे. ज्ञानोबा हे आईच आहेत महाराज, आईची भाषा थोडी सॉफ्ट असते. तुकोबार हे बाप आहेत सगळ्याची आणि कडक भाषा आहे. म्हणून मी नेहमी सांगतो ज्ञानोबा हे फिजिशियनचं काम करतात आणि तुकाराम महाराज हे सर्जनचं काम करतात. सर्जन म्हणजे फाडका. MD डॉक्टर असेल हृदय तज्ञ तर इंजेक्शन द्यायला सुद्धा घाबरतो, कारण त्याचा विषयच नसतो तो महाराज. आणि जो सर्जन डॉक्टर आहे MS झालेला आहे तो अख्खं पोट बाहेर काढतो, त्यातली घाण काढतो, शिवून टाकतो, टाके टोके घालतो, पुन्हा पोटात खूप असून पुन्हा पोट शिवून टाकतो. मी पाहिलेलं आहे महाराज, सर्जन आहे. तसं तुकाराम महाराजांची सॉफ्ट भाषा नाही. ज्ञानोबारांनी मऊ भाषेत वापरलंय. या ते कुगड माझे गेले हरपोणी. तुकोबार आहे हाच अनुवाद विरहणीच्या प्रकरणामध्ये करतात राधेचा. ती राधा म्हणते हाची नेम आता न फिरे माझ्या, बैसले शेजारी गोविंदाचे. मी त्याच्या शेजारी बसले. एवढ्यावरती थांबत नाही. ती म्हणते मी त्याची पट्टराणी झाले, घररिगी झाले पट्टराणी, बळे वरिले सावळे परब्रह्म. त्या परब्रह्माला मी वरलेला आहे. आणि आता याच्यापेक्षा आणखी टोकाचं बोलते, त्याच्या पुढे बोलणंच नाही. ती म्हणते बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भयचिंता तुका म्हणे. त्याला म्हणायचं सर्जनचं काम. बरं माऊलींनी वर्णन केलं पण सॉफ्ट आईच्या भाषेमध्ये. तुकोबारांची कडक भाषा आहे. असो म्हणून त्यांचं निरातिशय प्रेम आहे कृष्ण परमात्म्यावरती, भक्ती प्रेम आहे. इंद्र त्या गवळणी नटल्या. नटायला हरकत नाही. महिलांना मी आज सांगेन तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये पण जा आणि पुरुषांना पण सांगणार आहे माझ्या सहित तुम्ही पण नटा. किती कडक टोपी घाला महाराज, काही अडचण नाही. किती भारी धोतर घाला, किती भारी शर्ट घाला, नटा, हातात अंगठ्या घाला. महिलांनी किती 10,000ची साडी नेसा, किती भारी नेल पेंट लावा, खूप खूप नटा. पण त्या नटण्याच्या पाठीमागचा हेतू असा ठेवा की गवळणीने ठेवला तसा हेतू ठेवा. गवळणीने हेतू काय ठेवला ना तर आहे त्या काळामध्ये मॅचिंगचं वर्णन करतात. आता त्या सगळ्या गवळणी बसत म्हणत बसायला मला वेळ नाही. आल्या नटून 5 रंगाच्या 5 गवळणी त्यांनी शृंगार केलेला आहे. काय शृंगार केलाय नाथ महाराजांनी 500 वर्षापूर्वी सांगितलंय. अतिशय अप्रतिम शृंगार आहे. त्यावेळेस सुद्धा ब्युटी पार्लर होते बरं, असं म्हणायला हरकत नाही. पण त्या गवळणींना विचारलं अगं तुम्ही एवढ्या का नटलात आज, तर त्या गवळणींनी उत्तर दिले कृष्णाने माझ्याकडे बघावं म्हणून नटले म्हटले. तसं माझा आजही दावा आहे नटा, परंतु देवाने बघावं म्हणून नटा. देवाने आपल्याकडे एकदा पाहिलं तर 7 जन्माचं कल्याण आहे.
आणि आपण नटून वाईट माणसाने एकदा पाहिलं तर 7 जन्माचं वाटोळ आहे. म्हणून त्या गवळणीचा शृंगार मी सगळा सांगत बसत नाही, आपल्याला वेळ झालेली आहे. म्हणून ते आदिदैविक सुख आहे. त्यांच्या दैवाला देवच आला होता म्हणून आदिदैविक सुख आहे. याच बरोबर गोकुळामध्ये आदिदैविक सुख तर आलंच, पण जिथं देव आहे तिथं आदिभौतिक सुखही असतं महाराज. आदिभौतिक सुख म्हणजे काय तर प्रत्येकाच्या घरामध्ये धन धान्य दूध दुग्ध पैसा अडका सोनं नाणं रेलचे. गोकुळामध्ये जेवढी घरं होती ना तेवढ्या प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी नांदत होती महाराज. आज सुद्धा लक्ष्मी नांदते व्यावहारिक, पण काही ठराविक घरामध्ये आहे. आज काही घर खूप श्रीमंत आहेत. श्रीमंती आणि गरिबीमध्ये खूप मोठी दरी आहे आज महाराज. काही लोक इतके श्रीमंत आहेत, इतके श्रीमंत आहेत. परवाच मी एका पेपरला भारत देशातील 10 श्रीमंत लोकांची यादी वाचली. त्यातल्या 1 नंबरच्या श्रीमंत लोकांचं उत्पन्न सांगितलं होतं. मिनिटाला 22 कोटी रुपये त्याला मिळतात. किती? त्याच्या कंपनीमध्ये 40 कोटी 10 कोटी 20 कोटीच्या गाड्या तयार होतात. इतका श्रीमंत मनुष्य भारत देशामध्ये. मिनिटाला 22 कोटी रुपये कशाला म्हणतात महाराज? महाराज मिनिटाला तेवढे तर तासाला किती सांगा हिशोब करून. कीर्तन सुटल तुम्हाला हिशोब कळणार नाही. तासाला तेवढे तर दिवसाला किती ना आठवड्याला किती. आपण कल्पना करू शकत नाही त्याच्या श्रीमंत. इतका श्रीमंत वर्ग एकीकडे आहे तर दुसरा एक वर्ग असा आहे त्याला खाण्याची भ्रांत आहे. आज अशी फार मोठी दरी आहे. पण गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये जेवढे गोकुळात लोक होते तेवढे सगळेच लोक श्रीमंत होते. गरीब कोणच नव्हतं. का तर जेवढी घरं होती त्या प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी नांदत होती. घरोघरी झाला तुकोबारा वर्णन करतात आदिभौतिक सुखाचं. गोकुळामध्ये आदिभौतिक सुख झालं म्हणजे नक्की काय झालं? महाराजांची शब्दरचना आहे. घरोघरी. घरोघरी या शब्दाचा अर्थ जेवढी घरं होती तेवढी. प्रत्येक घर श्रीमंत आहेत महाराज. आज गरिबी आणि श्रीमंतीमध्ये तफावत आहे. दूरचा विचार करू नका, आपल्या गावातलाच विचार करा. आपल्या गावामध्ये सगळेच गरीब लोक नाहीत आणि सगळेच श्रीमंत लोक नाहीत. काही गरीब तर काही श्रीमंत आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत. पण गोकुळामध्ये तसं नव्हतं. जेवढे लोक आहेत तेवढे सगळेच लोक श्रीमंत आहेत महाराज. प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी आहे आणि जिथं लक्ष्मी असते ना तिथं दैन्य दारिद्र्य नसतं.
आणि जिथं दैन्य दारिद्र्य असतं तिथं लक्ष्मी नसते. गोकुळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये धन धान्य दूध दुप्त पैसा अडका सोनं नाणं रेलचेल आहे. सगळे आधी भौतिक सुख आहे. भागवतामध्ये विषय येऊन गेलाय. सामान्य गवळण दही दूध विकायला निघाली तर 500 तोळ सोनं तिच्या अंगावर होतं. आता 80,000 रुपये तोळा आहे. किती हिशोब होईल महाराज? सामान्य गवळण आहे. आमचे निवृत्ती महाराज देहूकर सांगायचे, नात्यानं आजोबा होते ते, अरे सामान्य गवळण दही दूध विकायला निघाली तर 500 तोळ सोनं अंगावर, आणि हळूच म्हणायचे लग्नाला निघाल्यावर किती असेल. सोनं हे सुखाचं प्रतीक सांगितलं. गोकुळामध्ये सगळे लोक श्रीमंत आहेत महाराज. तिथं दैन्य दारिद्र्य नाहीच. चोरी चपाटी हा विषयच राहिलाय. प्रत्येक जण श्रीमंत आहेत तर चोरी कशाला करेल महाराज? चुकीच्या मार्गाला कशाला जाईल? सगळे लोक सदन आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये धन धान्य दूध दुप्त विपुल आहे. पण तुकोबारा त्या आधी भौतिक सुखाचं वर्णन करतात. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. लक्ष्मी प्रत्येकाला आवडते महाराज. म्हणजे दैन्य दारिद्र्य महाराज कोणाला आवडत नाही. बरोबर आहे ना? मी जर आता तुम्हाला प्रश्न केला दैन्य दारिद्र्य कोणाला आवडते त्यांनी बोट वर करा. किती हात वर होतील? कोणाचाच होणार नाही हात वर. मी सुद्धा करणार नाही. तुमचं काय सोडून द्या. दैन्य दारिद्र्य कोणाला आवडत नाही. विपुलता सगळ्याला आवडत आहे. पण विनोदानं कधीतरी सांगत असतो दैन्य दारिद्र्य कोणाला आवडत नाही. पण मी जर म्हटलं दारिद्र्य रेषेचं कार्ड कोणाला पाहिजे का, माझ्याकडे सुविधा आहे. तर माझ्या गाडीकडे बरेच लोक येतील. जाऊ द्या, विनोद थोडासा केला. दैन्य दारिद्र्य कोणाला आवडत नाही. गोकुळामध्ये दैन्य दारिद्र्याचा विषयच नव्हता महाराज. दैन्य दारिद्र्य असं त्रास आला. अंत पार रहित सुख आहे. संसारातल्या सुखाला अंत आहे. संसारातल्या सुखाला पार आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाबा हे सुख आदिदैविक सुख, आधी भौतिक सुख, आणि याहीपेक्षा आणखी पुढं असणारं सुख म्हणजे आध्यात्मिक सुख. गोकुळातली मुलं ताक पिऊन राहणारी, अंगाचा घोगट वास येणारी, कोणत्याही शाळेत न गेलेली, कोणत्याही विद्यापीठाची परीक्षा न दिलेली, पण तुकोबाराय म्हणतात अशी गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. पण ती मुलं आध्यात्मिक सुखाची अधिकारी म्हणजे ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त झालं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचोनी जपतप. जपतप न करता ते ब्रह्मज्ञानाचे अधिकारी झाले. अशी 3 प्रकारची सुख तुकाराम महाराज म्हणतात तिथं लोळणी घेत होती. म्हणून असं हे सुख तुकोबाराय म्हणतात आम्हाला पुन्हा पुन्हा सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा जन्म घेऊ. उपजवून उपजो
काला सेवन करण्याकरता महाराज पुन्हा जन्माची इच्छा करतात. मग महाराज हा काला तर तुम्हाला वैकुंठामध्ये सुद्धा सेवन करायला मिळेलच ना. तर महाराज म्हणतात नाही बाबा, वैकुंठामध्ये हा काला दुर्मिळ आहे. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. हा काल्याचा प्रसाद वैकुंठामध्ये सुद्धा नाही. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. म्हणून काल्याकरता भाग्यवशामध्ये तुम्ही जरी वैकुंठाला गेला तर तिथं काला नाही, काल्याकरता पुन्हा तुम्हाला शहाडलाच यावं लागेल. काला भूतलावरतीच आहे, वैकुंठामध्ये काला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तिथं तो काला मिळू शकत नाही. पण तो आम्हाला मिळाला काला, पण आपण पोट्यासारखं मिळालेलं लगेच एकट्यानेच खाऊन घेतलं नाही आम्ही. एकामेका देवमुखी मिळालेलं एकट्याने श्रवण नाही करायचं, मिळालेलं एकट्याने सेवन नाही करायचं, ते इतरांना द्यायचं. हे सहकाराचं तत्व सांगितलं. कृष्ण परमात्म्याने एकट्याने नाही सेवन केलं महाराज, ते इतरांना दिलं. हे सहकाराचं तत्व आहे. म्हणून कृष्ण परमात्म्याच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट विशेष आहे महाराज, काही घेण्यासारखं आहे. सांगायला हरकत नाही, 2 मिनिटात सांगून पुढे जाईल. पुण्यामध्ये 2008 साली दहीहंडीचा एक उपक्रम मोठा होता डेक्कनला, आणि त्या दहीहंडीचा शुभारंभ योगायोगानं महाराजांचा एक वंशज म्हणून देहू संस्थांचा एक मी अध्यक्ष होतो त्यावेळेस, म्हणून त्या दहीहंडीच्या शुभारंभाकरता मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. त्या दहीहंडी फोडणाऱ्याला बक्षीस म्हणून त्या मित्रमंडळानं 5 लाख रुपयाची 5 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं. खूप उंच होती दहीहंडी ती, आणि त्या वर्षीच कोर्टाने थोडे निर्बंध घातले होते की दहीहंडी इतकी उंच लावायची नाही. का तर इतकी दहीहंडी उंच लावली तर मुलं ती फोडण्याकरता प्रयत्न करतात. ती दहीहंडी फोडण्याकरता मग काही मुलं वरून पडतात, त्याचा हात मोडतो, पाय मोडतो, हात पाय फ्रॅक्चर होतो. कदाचित एखाद्या वेळेस वेळ आली तर त्या मुलाला आपला जीवही गमवावा लागतो. आणि कोर्टाने थोडे निर्बंध घातले होते, माझ्याही काही लक्षात नाही. असू दे बाळा, 2 मिनटं थांबा, आता काय जास्त गडबड करू नका. आणि मी गेलो 5 वाजता, दहीहंडीचा शुभारंभ होता. वेळेत गेलो, 4:30लाच गेलो. आणि गेल्याबरोबर अशी मगाशी आल्याबरोबर माझं या मंडळीने खूप मोठं स्वागत केलं. आता ते स्वागत केलं तर मी त्याच्यामध्ये भांबावून जाणार नाही. मी असं समजणार आहे की हे जगद्गुरु तुकोबारायांचं स्वागत आहे, हे छत्रपतींचं स्वागत आहे. हे माझं नाही, मी निमित्त मात्र आहे. त्यांच्या विचाराचं स्वागत आहे. त्या मंडळींनी तुमच्यासारखंच असं चांगलं स्वागत केलं. थोडासा कळत नकळत मनामध्ये भांबावून गेलो, पण पुढचं मला माहीत नव्हतं. एक 15-20 मिनिटामध्येच मीडियाचे लोक आले. माझ्या पुढं माईक त्यांचा धरला आणि मला पहिल्यांदा विचारलं, म्हणले बापूसाहेब देहूकर कोण, आपणच आहात का?
खात्री करून घेतली. आता याचं उत्तर मला द्यावं लागलं. हो, मीच आहे तो म्हटले. बापूसाहेब देहूकर नावाची व्यक्ती मीच आहे. मला दुसरा प्रश्न केला, या दहीहंडीचा शुभारंभ तुमच्या हस्तेच आहे का? हो म्हटले. काही पत्रिका दिलेली आहे, त्याने मला आमंत्रित केलंय बा. पण आम्हाला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की आता ही दहीहंडी इतकी उंच आहे, 50 फूट उंच आहे. JCPने त्याला वरती बांधलेला आहे. मग कृष्ण परमात्म्याने खरंच दहीहंडी इतकी उंच लावली होती का? कोर्टाने निर्बंध घातले होते इतकी दहीहंडी उंच. मीडियाला तेवढा विषय लागतो. आणि खरंच इतकी दहीहंडी उंच लावली होती का? या मुलांनी लावली. आता मला असा प्रश्न पडला, कोणाची बाजू घ्यावी? पण आमचं सहसा असं असतं महाराज लोकांचं, ज्यांनी आमंत्रित केले त्याचीच बाजू घ्यायची. म्हणून मी मुलांचीच बाजू घेतली. मुलांनी तोंड एवढी केली होती, 100-150 मुलं होती. आणि म्हणलं खरंच कृष्ण परमात्म्याची दहीहंडी इतकी उंच होती का? तर इतकी उंच होती म्हटल्याबरोबर मी होती म्हणून दणकावून सांगितलं. मीडियाला एका प्रश्नाचं उत्तर देऊन चालत नाही. मीडिया लगेच त्याला दुसरा प्रश्न जोडून विचारतो. त्याने विचारलं, मग कृष्ण परमात्म्याने इतकी दहीहंडी उंच का बरं लावली? आता प्रश्न पंचायत आली का काय उत्तर द्यावं? तर त्याला मला कृष्ण परमात्म्याने सद्बुद्धी दिली. म्हणा काही चुकीचं द्या किंवा बरोबर उत्तर द्यायची सद्बुद्धी दिली. आणि मी त्यांना सांगितलं की माणसाच्या जीवनातले ध्येय सुद्धा नेहमी उंचीच असावं, म्हणून कृष्ण परमात्म्याने दहीहंडी उंच लावली. आता छत्रपतींच्या जीवनातलं ध्येय किती उंचीच होतं. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा. म्हणून माणसाच्या जीवनातलं ध्येय उंचीच असावं म्हणून ती दहीहंडी उंच लावली. इथपर्यंत तुमची गोळी लागली. तिसरा प्रश्न केला, मग ही दहीहंडी फोडत असताना मुलं चबुतरा एकावर एक चढून रचून ती दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. पण एखादा मुलगा उरून पडतो, त्याचा हात फ्रॅक्चर होतो, पाय फ्रॅक्चर होतो. कदाचित एखाद्या मुलाला जीवही गमावा लागतो. त्याचं काय? तर त्याला असं उत्तर दिलं की उंचीचं ध्येय गाठत असताना पडावंच लागतं आणि प्रयत्न करावाच लागतो. मग मनुष्याच्या जीवनामध्ये नेहमी प्रयत्नवाद असला पाहिजे म्हणून दहीहंडी उंच लावली. अशा प्रकारचं उत्तर दिलं. आणि कसे तरी ते मीडियाचे लोक बाहेर गेले. विनोदाचा भाग सोडून द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ध्येय असतं. म्हणून कृष्ण परमात्म्याने महाराज मिळालेला काला, केलेला काला एकट्याने खाल्ला नाही, तो एकमेकांना दिला. सेवितो आहार वाटितो आणि का घ्यारे होऊ नका राणभरी. आपण कोणालाच काही देत नाही महाराज, बरं. आपली सवय असते, लोकांकडून 1000 घेईल पण लोकाला गाजार नाही द्यायचा. महाराज म्हणतात आम्हाला मिळालेला आहे त्यातला आम्ही इतरांना देतो, बरं. म्हणून एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. आणि असा हा काला कुठं केला? वाळवंटामध्ये केला.
कीर्तनामध्ये काला केला ते यमुनेच्या नीट होतं आणि उत्तम होतं. हे तीन समानार्थी शब्द आहेत. तिन्ही शब्दाचा अर्थ समान आहे, पण तुकोबाराची बौद्धिक उंची आकाशाची आहे. म्हणून तिन्ही शब्दातून वेगवेगळा अर्थ आहे असा की ते वाळवंट अर्थता सत्य आहे, स्वरूपता सत्य आहे आणि फलताही सत्य आहे. अशा वाळवंटामध्ये भगवंतानी काला केला. म्हणून आजच्या दिवसाला काल्याच्या कीर्तनामध्ये यथामती यथावकाश म्हणजे अगदी 5 मिनिटामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं गोकुळामध्ये केलेलं चरित्र मला सांगावं लागेल. कारण काल्याच्या कीर्तनामध्ये गोकुळातलं चरित्र नाही सांगितलं तर आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं काल्याचं कीर्तन हे यथार्थ ठरू शकत नाही. तुकोबारांचा आदेश आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करा. तर महत्वाचा भाग आहे चरित्र कोणाचं होतं. आता तर चरित्र कोणाचंही होतं, लुंग्या सुंग्याचं होतं, त्याला अर्थ नाही. तुकोबारांच्या दृष्टीनं दोघांचं चरित्र होतं. एक संताचं चरित्र आणि दुसरं देवाचं चरित्र. आणखी सांगायचं झालं पुढे जाऊन तर चरित्र कोणाचं होतं तर जो चारित्र्य संपन्न त्याचं चरित्र होतं. भगवान कृष्ण परमात्मा चारित्र्य संपन्न होता. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवढे नकळे काणोबाचे कोडे असो. म्हणून अशा भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलंय. त्या चरित्राचे तुकोबारांनी 2 भाग केलेत. पहिला भाग रंगत असताना चरित्र आहे, दुसरा भाग गाई राखत असताना. येदशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. म्हणून रांगत असताना काय चरित्र केलं ज्ञानोबा त्याचं सुंदर वर्णन करतात. रांगत रंगनी चोरित रांगत असताना केलेल्या चोरीचं वर्णन ज्ञानोबा मोठं सुंदर करतात. रंगत रंगणी चोरीत लोणी धावणी रहती गवळणी बांधती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाल निले नवल केले साजनी कृष्णाळवा अळवा परतुनी माते दाखवा कृष्णाळवा अळवा. रंगत असताना चोरी लोण्याची केली. लोणी हे रूपक आहे महाराज. लोण्याची चोरी प्रत्यक्षात त्याने केली नाही, चित्ताची चोरी केली. चित्त चोरीले नंदाच्या तुका म्हणे चित्ताला लोण्याची उपमा दिली. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. म्हणून चित्त चोरतो, चित्त चोरतो आहे. आणि मग भगवंताने तिथं चोरी केली. चोरी करणं सुद्धा त्याची चरित्रच होतं, लीलाच होते महाराज. आणि चोऱ्याबरोबर त्यांनी काही खोड्याही केल्या. काही खोड्या केल्या तर मेली आणून निसर्प आम्हा पोरा दावी तो जर अशा खोड्या केल्या. अजून काय खोड्या केल्या? अष्टदळ काढिले अंगणी त्यावर मोती चक्र अशा खोड्या केल्या. मग खोड्याची घराणी नंदराजाच्या वाड्यावरती आली. अवघ्या मिळवणी गवळणी आल्या त्या आनंदाच्या अंगणी यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळी राहावी का जावे. मग खोड्याची घराणी आल्यावर त्याला यशोदामाईने ठरवलं शाळेत घातला पाहिजे. मग त्यावेळची शाळा म्हणजे कोणती आहे? गोधने चारा वया जातो शारंग पाणी. अशा प्रकारे गाई राखण्याकरता जाऊ लागला. 9 लक्ष गोपाळ आहेत. रोज जायचा
गाई राखायचा खेळ खेळायचा होतो तो हमामा हुंबरी चेंडू नाना लवला. मग गोपाळ म्हणाले गेली 8 दिवस आम्ही तुझ्याबरोबर आहे, आम्हाला आता काल्याचा प्रसाद दे ना 1 दिवस. मग सांगितलं उद्याच्याला माझी जशी सुधरे तशी शिदोरी घेऊन या. सगळ्या गोपाळांनी गायी घेऊन वृंदावनामध्ये कृष्ण परमात्म्यावर गेलेले आहेत. जाताना आईने बांधून दिलेली शिदोरी घेऊन गेलेले आहेत. तिथं गेले वृंदावनामध्ये गायी सोडल्या, खेळ मांडला आणि खेळून खेळून मुलं दमली आणि मुलांनी घड्याळ बघितलं म्हणले 12:30 वाजले आणि म्हणू लागली झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ, झाले आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे तुका म्हणे आता खेळ मोडावा, परत खेळ मोडून टाक. आणि भगवंतांनी त्यांची भूक जाणली आणि खेळ मोडला. सगळे गोलाकार गोपाळ बसवले. किती गोपाळ होते? 9 लक्ष होते. प्रचंड गोलाकार बसवले. लहान मुलं पुढे घेतली, मोठी मुलं पाठीमागे बसवली. मध्यंतरी कृष्ण परमात्मा बसले. बैसवोनी फेरी गडियामध्ये भागी हरी, अवघियाचे करी समाधान सारिके. आणि त्या 9 लक्ष गोपाळांच्या मध्ये कृष्ण परमात्मा बसला. प्रत्येकाने एक एक पालेमाळा गळ्यामध्ये आणून घातलेने. गड्या आणू राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. सुंदर दिसायला लागला. आणि मग सगळे गोपाळ गोलाकार बसवले. लहान मुलं पुढे घेतली, मोठी मुलं त्याच्या पाठीमाग, मोठी त्याच्या पाठीमाग, असे 9 लक्ष गोपाळांची व्यूहरचना चांगली केली. आणि प्रत्येकानं तो काल्याचा प्रसाद मुक्त हस्ताने द्यायला सुरुवात केली. सगळ्यांनी तो प्रसाद भरभरून घेतला आणि सेवन केला. आणि त्यांना समाधान झालं. पोटावरून हात फिरवला, काय तृप्ती झाली रे आमची. आणि तृप्तीची ढेकर दिली. तुझे संगती झाली अमुची निश्चिंती. कधी पाहायला मिळालं नाही, ते तुझ्या संगतीमध्ये आम्हाला अनुभवायला मिळालं नाही. देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अरे घरी ताक आहे आमच्या. ताक या शब्दाचा अर्थ आसार आहे. तो का म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोट. ताकानं पोट भरत नाही. ताक हे आसार आहे. घरामध्ये फक्त ताक आहे आणि तेही मर्यादित आहे. सरोवर या शब्दाचा अर्थ मर्यादित आहे. आणि प्रपंचातलं सुख, घरातलं सुख सोडून तुझ्या संगतीमध्ये आम्ही थोडंसं बाजूला आलो. त्यावेळेस आम्हाला इथं ताक नाही तर नवनीत या शब्दाचा अर्थ लोणी. आणि नुसतं मर्यादित लोणी नाही तर महापूर म्हणजे अमर्याद सुख तुझ्या संगतीमध्ये आम्हाला प्राप्त झालं. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पोट, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ही संधी आम्हाला आता प्राप्त झालेली आहे तुझ्या संगतीमध्ये. ही संधी आम्ही आता दवडणार नाही किंवा तू दवडून लावलं तर आम्ही दूर जाणार नाही. तू का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तर आम्ही काय करू? पुन्हा जन्म घेऊ आणि हा काल्याचा प्रसाद सेवन करू. पुजून या पुढती येऊ. काला खाऊ दही भात वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर बराचसा वेळ झालेला आहे. भगवान परमात्म्याचं चरित्र जेवढं थांगावं तेवढं थोडं आहे. चरित्राचा भाग किती आहे तुम्हाला मी सांगू थोडक्यात. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे मही
पत्र सिंधू न पुरेशाई. अरे पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाई केली आणि कृष्ण परमात्म्याचं चरित्र लिहायला गेला तर ते कमी पडेल. मग आपण काही 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं म्हणजे संपेल का? अन्य म्हणून ही सेवा आहे. यथामते यथावकाश अभंगाचं चिंतन जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला पुढचा प्रवास थोडा खूप दूरचा आहे, त्यामुळं अधिक न बोलता मी इथं थांबतो. आपल्या सगळ्यांना मी मनापासून पुन्हा एकदा आपण शिवजयंतीच्या निमित्तानं नामोत्सव करत आहात याबद्दल विशेष धन्यवाद देतो. आणि एक चांगला उपक्रम आपण राबवता, असं एक आपलं आदर्श गाव म्हणावं लागेल. मी आता बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेलो तर म्हणून असे छत्रपतीसारखे महात्मे ज्या दिवशी अवताराला येतात तो दिवस पुण्यवान आहे. छत्रपतीसारखे महात्मे ज्या दिवशी आपल्याला भेटतात तोही दिवस पुण्यवान आहे. आणि आपलं अवतार कार्य संपवून 51व्या वर्षी असे महात्मे निजधामाला जातात तोही दिवस पुण्यवान आहे. म्हणून अशा छत्रपतींच्या चरणावरती मी खऱ्या अर्थानं जसं ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक होतो, तसं छत्रपतींच्या वरती सुद्धा त्यांचे अनंत उपकार आहेत. आपण सर्वांनी नतमस्तक झालं पाहिजे. आणि त्यांचं हे आदर्शयुक्त जीवन, त्यातला काही अंशात का होईना आपल्याला 100% छत्रपती होता येणार नाही, 1% होता येणार नाही मी म्हणतो, पण 1%तला कुठंतरी अंश, कुठंतरी कोर धरून त्यांच्या विचाराशी आपण सहमत झालं पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं शिवजयंती आहे असं मला म्हणावं लागेल. म्हणून आज प्रचंड अशा प्रकारची महिलांची संख्या आहे. म्हणून या महिलांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. एवढ्या महिला आणि एवढ्या शांत बसणाऱ्या कीर्तनाला मला वाटते पहिल्यांदा आजच पाहिल्या. नाहीतर एवढ्या महिला म्हटल्यावर मला वाटत नव्हतं मला कीर्तन करता येईल 1-1.5 तास. म्हणून माझ्या माता भगिनींना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. कार्यकर्त्यांचं सुंदर नियोजन आहे. यानंतर आपल्या सर्वांना महाप्रसादाचं नियोजन आहे. 2च दाते आहेत सगळ्यांना महाप्रसाद देणारे. म्हणून अशा दात्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. एका दात्यानं मंडप दिलेला आहे, 2 दात्याने मंडप दिलेला आहे, 2 दात्याने काल्याचा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, 2 दात्याने हे कीर्तनकार असतील, आणखी काही कथाकार असतील, त्यांचं सौजन्य त्यांनी दिलेलं आहे. आणि सगळ्यांनी असा काही थोडा थोडा भाग वाटून घेऊन हा मोठा एक सोहळा आपण छत्रपतींच्या शिवजयंतीच्या निमित्तानं केला. म्हणून सर्वच दात्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि अशीच ही आपली परंपरा पुढेही अबाधित राहावी. कालाच्या ओघामध्ये आपण असो किंवा नसो, अशी प्रतिज्ञा करायची की जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आमची ही परंपरा अबाधित राहावी. 25 वर्षावर ते थांबू नये, हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणून अशीच सेवा भगवंताने आपल्याकडून घ्यावी. आणि आपलं एक आदर्श गाव जालना जिल्ह्यामधलं शिवजयंती करणारं हे व्हावं, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. यानंतर काल्याचा महाप्रसाद आहे. काल्याचा महाप्रसाद म्हणजे तो महाप्रसाद असतो. ते काही लग्नातलं साखरपुड्याचं टिळ्याचं वास्तुशांतीचं जेवण नाही. झालं का उठायचं पतवळीत ठेवायचं असं नाही, तर तो एक प्रसाद आहे. असो, अधिक न बोलता या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी आज ज्यांची जयंती आपण साजरी करतो असे हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय
आता